राज्यभरात पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसतोय। मागील काही दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता। मात्र पुढील 2 दिवसात कुठेही पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। हिंगोलीत पडत असलेल्या पावसामुळे येलदरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणात सध्या 77% पाणी साठा जमा झालाय। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1712 क्युसेक विसर्ग कमी करण्यात आलाय। सकाळी 8 वाजता 1275 क्युसेक करण्यात येत आहे आणि त्यामुळे स्थानिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। गोंदियात 9 आणि 10 सप्टेंबरला अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान झालं होतं। या अतिवृष्टीमुळे अनेकांचं स्थलांतरण करण्यात आलं होतं। मात्र आता हळूहळू गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पूर्वपदावर येते। सध्या बाजारात बिजली शेवंती, पर्पल शेवंती, झेंडू आणि अमेरिकन काफरी वाणाचा झेंडू या सर्व फुलांना चांगला दर मिळताना दिसतोय। अमेरिकन काफरी झेंडूला सध्या 200 रुपये किलोप्रमाणे दर मिळतोय, तर शेवंतीला 140 रुपये ते 240 रुपये किलोच्या दरम्यान दर मिळताना दिसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय। सध्या टोमॅटोची बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे। सर्वसाधारण दराचा विचार केला तर सध्या 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे टोमॅटोला दर मिळतोय। राज्यात गुरुवारी 50,684 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली, ज्यात सर्वाधिक आवक कळवण इथे 21,400 इतकी झाली आहे। किरकोळ किमतींवर आधारित महागाईमध्ये ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ होऊन ती 3.65% नोंदवली गेली। महागाईच्या दरात वाढ झाली असली तरी सलग दुसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेनं निर्धारित केलेल्या 4% लक्ष्यापेक्षा महागाई दर कमी राहिलाय। मागील 5 वर्षांमध्ये असं पहिल्यांदाच घडल्याचं दिसलंय। मागील महिन्यात सुरू केलेल्या म्हाडा लॉटरीसाठी 68,000हून अधिक अर्ज आलेले आहेत आणि या योजनेअंतर्गत 29 लाख ते 6.82 कोटी रुपयांपर्यंतची 2,000हून अधिक घरं नागरिकांसाठी उपलब्ध आहेत। कच्च्या तेलाचे दर घटल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची दर कपात कधी होणार याची सर्वसामान्य जनतेला प्रतीक्षा आहे। मात्र सरकारनं दर कपातीसाठी एक अट ठेवली आहे। कच्च्या तेलाचे दर दीर्घ कालावधीसाठी कमी राहिल्यास तेल कंपन्या पेट्रोल डिझेलचे दर कमी करू शकतात। पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी यासंदर्भातली माहिती दिली। आता एक मोठी बातमी। अंबरनाथच्या मोरिवली MIDC परिसरात कंपन्यांमधून वायुगळती झाल्यानं नागरिकांना त्याचा त्रास होतोय। या गळतीमुळे परिसरातील अनेक भागात सगळीकडे धूर पसरला असून दृश्यमानता कमी झाली आहे। शेजारीच असलेल्या रेल्वे रुळांवर देखील हा धूर पसरल्यानं दृश्यमानता कमी झाली आहे। या वायुगळतीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागलाय। दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मायक्रोसॉफ्ट इंडियानं हिंजवडीत 16.4 एकर जमीन खरेदी केलेली आहे। इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत मायक्रोसॉफ्टनं 520 कोटी रुपयांना हा व्यवहार केलाय। मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला आता चालना मिळणार आहे। भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सनं गेल्या 5 वर्षांमध्ये झपाट्यानं विस्तार केलाय। वर्ष 2030 पर्यंत फॉर्च्यून 500 कंपन्या म्हणजेच जगभरातील टॉप 500 कंपन्यांपैकी 70% कंपन्या भारतात विस्तार करतील। नॅस्कॉम आणि जिनोव यांनी जारी केलेल्या इंडिया GCC लँडस्केप रिपोर्ट अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे। भारताबाहेर नोकरीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। कुशल कामगारांच्या मागणीसाठी इस्रायल सरकारनं भारताशी संपर्क साधलाय। नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार इस्रायल सरकारनं दोन्ही देशांमधील करारानुसार 10,000 बांधकाम कामगार भारतातून भरती करण्याची मागणी केली आहे। देशात 2025 पर्यंत ई-वाहनांची वार्षिक विक्री 30 ते 40 लाखांवर पोहोचणार असून 2030 पर्यंत ती 1 कोटींवर पोहोचेल असं अहवालात म्हटलंय। उल्हासनगरमधील एका नामांकित शाळेतील पीटी शिक्षकानं 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि शिक्षकाला अटक केली आहे।
घरगुती गणपती मूर्तीचं विसर्जन करताना बाप लेक बुडाल्याची दुर्दैवी घटना पवन मावळातील कडधे या गावात घडली आहे। वडिलांचा मृतदेह सापडला असून मुलाचा पाण्यात शोध घेण्याचं काम सुरू आहे। संजय शिर्के असं या वडिलांचं नाव आहे। अकोला पातूर रोडवरील नांदखेड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आणि वन विभागानं बिबट्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले। आता एक सविस्तर बातमी। हरित लवादानं ढोल ताशा साऊंडच्या आवाजावर अटी लावल्या होत्या, त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। गणपती विसर्जनाच्या दिवशी 17 तारखेला एका दिवशी परवानगी देण्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं केलाय। त्यामुळे गणपती मंडळांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर दुसरीकडे कोल्हापूर आणि पुण्यात मिरवणुकांमधील लेझर लाईट्सचा वापर मानवी डोळ्यांसाठी धोकादायक ठरतोय। संभाव्य धोका लक्षात घेऊन गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्सला बंदी घातली आहे आणि यामुळे विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्सचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेतला। गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित विभागांचा आढावा घेऊन उपाययोजनांची पाहणी केली। अनंत चतुर्दशीच्या रात्री चर्चगेट ते विरार दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। अप आणि डाऊन मार्गांवर 8 विशेष फेऱ्या चालवल्या जातील। मंगळवारी 17 सप्टेंबरला गणपतींच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरून विसर्जनानंतर घरी परत येणाऱ्या गणेश भक्तांची गैरसोय आता कमी होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गणेश मिरवणुकी दरम्यान लेझर लाईटवर बंदी घालण्यात आलेली आहे। 12 ते 17 सप्टेंबर दरम्यान लेझर लाईट वापरता येणार नाहीये। दरम्यान आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार आहे। मिरवणुकांमधील लेझर लाईट्सचा वापर मानवी डोळ्यांसाठी धोकादायक ठरतोय आणि हा धोका लक्षात घेऊन अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्सला बंदी घातली आहे। गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीमध्ये आता ढोल ताशा पथकांची संख्या मर्यादित नसेल, त्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। परिणामी विसर्जन मिरवणुकीचा वेळ लांबण्याची शक्यता आहे। गणपती उत्सवादरम्यान गणपती भक्तांसाठी मध्य रेल्वे 14 अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवणार आहे आणि त्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे। पुणेकरांना घराजवळच मतदान करण्याची संधी मिळणार आहे। विधानसभेसाठी 117 सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। आता एक मोठी बातमी। नागपूरमधील ऑडी कार अपघात प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। ऑडीचा कार चालक अर्जुन हावरेनं घेतलेलं मद्य हे अधिक नसून प्रमाणात घेतलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे। अर्जुन हावरेच्या ब्लड रिपोर्टमधून हा खुलासा झालाय। अर्जुन हावरेच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण हे जास्त नव्हतं, त्यामुळे आता दारू पिऊन कार चालवल्याचा आरोप वगळला जाण्याची शक्यता आहे। गोंदियामध्ये पोलिसांनी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या निमित्तानं रूट मार्च काढलाय आणि यावेळी स्वतः पोलीस अधीक्षक हे सुद्धा या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते। तर सर्व नागरिकांनी शांततेत सण उत्सव साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं। 5 दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर कोकणात गणेशोत्सवासाठी आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झालाय। मध्यरात्री सर्व रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झाली होती, मात्र कोकण रेल्वेनं गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी खेड ते पनवेल या विशेष 6 स्पेशल ट्रेन सोडल्यामुळे गर्दी नियंत्रणात आल्याचं दिसलं। आता एक मोठी बातमी। गोंदिया भंडारा लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळेंच्या स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपचे तिरोडा विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांचा एक स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलाय। गेल्या 3 दिवसांपासून गोंदियामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। त्यामुळे या पुरामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली होती आणि याच नुकसानीची पाहणी करायला गेलेले तिरोडा गोरेगाव विधानसभेचे भाजपचे आमदार विजय रहांगडालेंनी चक्क जेसीबीवर बसून व्हिडिओ बनवलाय। त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त नागरिकांचं सांत्वन करण्यास जातात की त्यांची थट्टा करायला जातात, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत मुंबई अव्वल मानली जाते। मागील 2 वर्षांपूर्वी 0.33% पाण्याचे नमुने हे दूषित असल्याचं आढळून आलं होतं। त्या आधीच्या वर्षात हे प्रमाण 0.99% होतं आणि आता हे प्रमाण 0.46% पोहोचलंय।
अमरावती जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मेळघाटातील जामली आर या गावात 21 दिवसात 10 नागरिकांचा मृत्यू झालाय। त्यात दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण होऊन 4 जणांचा मृत्यू झालाय। मात्र आरोग्य यंत्रणा आणि शासनानं या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खासदार बळवंत वानखडे यांनी केलाय। मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा मिळणार आहे। यासाठी फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली आहे। फेरीवाला क्षेत्र घोषित केल्यानंतर जागेचं तातडीनं वाटप करण्यात येणार आहे। जळगावात क्रीडा संकुलातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी केलाय। कंत्राटदाराकडून किमान वेतन कायद्याला तिलांजली देत कर बुडवला जात असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। बुलढाण्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची जनपरिवर्तन संकल्प यात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे। यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन काँग्रेस नेते स्थानिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समितीतील घरकुल विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। 7,000ची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकअपमध्ये 4 गायी कोंबून त्यांना कत्तलीसाठी नेत असताना अजिंठा पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी गायी खरेदी करणाऱ्यासह वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भुसावळमध्ये जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। वारंवार तक्रारी करूनही लक्ष देत नसल्यानं संविधान आर्मीच्या वतीनं खड्ड्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी त्यांनी खड्ड्यांचं पूजन करत श्रद्धांजली अर्पण करत सरकारचा निषेध केला। शरद पवार गटाचे ज्ञानेश महाराव यांनी देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप आक्रमक झाले। भाजपनं जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिराजवळ निषेध आंदोलन केलं। आमदार संजय सावकारे आणि वारकरी समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाला। यावेळी शरद पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर शालेय शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आले। त्यानुसार शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणून भरती होणाऱ्यांसाठी पोलिसांचा दाखला बंधनकारक करण्यात आला। 10वी नंतरच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला यंदा मोठा प्रतिसाद मिळालाय। शालेय शिक्षणानंतर कमी कालावधीत तंत्र शिक्षणातील डिप्लोमा हा रोजगार क्षण बनवण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतोय आणि यासाठी 95,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय।